आता वरळी कोळीवाडा आहे, सीलिंग बनवला, तिथल्या लोकांनी विरोध केला, खूप विरोध केला. आज वरळी कोळीवाड्याला काय झालं, फिशिंग ॲक्टिव्हिटीमध्ये जो किनारपट्टीवर असलेला जो पार्ट होता फिशिंगचा तो कम्प्लिटली बंद झाला. मग आता होड्या घेऊन त्यांना कुठे जावं लागतं, डीप समुद्रामध्ये, तो ब्रिज क्रॉस करून. कारण की किती केलं तरी तुम्ही समुद्रामध्ये बांधकाम केले, व्हायब्रेट तर ते होणारच ना. जेवढ्या गाड्या जातात त्याने ते व्हायब्रेट तर होतंच ना. व्हायब्रेट केल्यानंतर त्यांची जनन प्रक्रिया जी आहे, जी किनारपट्टीवर व्हायची त्या भागामध्ये, कडपांमध्ये कोळंबी आहे किंवा इतर छोटे छोटे मासे आहेत, ती प्रोसिजरच त्यांची तिथे बंद झाली. मग ती बंद झाल्यानंतर ते लोक ती जागा सोडून जाणार ना. शेवटी त्यांना संपूर्ण समुद्र मोकळा आहे, त्यासाठी तिथून तो पूर्ण फिशिंग यार्ड पूर्णपणे कम्प्लीट लॉस झाला.